नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या पॉलिटेक्निकचे एक्झाम सुरू आहेत. जे विद्यार्थी इलेक्ट्रिकल फर्स्ट इयरला आहेत म्हणजेच इलेक्ट्रिकल सेकंड सेमिस्टरला आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या के स्कीम नुसार इलेक्ट्रिकल सेकंड सेमला एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट आहे. त्याचाच शॉर्ट फॉर्म आहे EOE आणि त्याचा जो सब्जेक्ट कोड आहे 312309 आहे. विद्यार्थी मित्रांनो, MSBT महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच आपण त्याला पॉलिटेक्निक म्हणतो किंवा डिप्लोमा म्हणतो. सध्या एक्झाम सुरू आहेत, तर इलेक्ट्रिकल सेकंड सेमिस्टरला हा सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टमध्ये टोटल 5 टॉपिक आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघणार आहोत, जे की तुम्हाला फायनल पेपरमध्ये ह्याच्यामधनं येऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी चॅप्टर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ चे व्हिडिओ बघितलेले नाही, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा प्रत्येक चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी दिलेले आहेत. ते अतिशय महत्त्वाचे आहेत, जे की तुम्हाला फायनल पेपरला येऊ शकतात. तर आपण या व्हिडिओमध्ये युनिट नंबर फर्स्टचे इम्पॉर्टंट म्हणजेच IMP क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. हा टॉपिक या सब्जेक्टमध्ये तुम्हाला एकूण 5 टॉपिक आहेत. त्यापैकी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट टॉपिकचं बघणार आहोत. तर हा टॉपिक तुमच्या सिलेबस नुसार MSBTच्या सिलेबस नुसार तुम्हाला 12 मार्क्ससाठी हा टॉपिक आहे. तर क्वेश्चन नंबर 1 बघूया. स्टेट द क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनंट. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कंपोनंटचं क्लासिफिकेशन लिहायचं आहे. ऍक्टिव्ह कंपोनंट कोणते आहेत, पॅसिव्ह कंपोनंट कोणते आहेत, पॅसिव्ह मध्ये किती त्याचे एक्झाम्पल्स आहेत, ऍक्टिव्ह मध्ये किती एक्झाम्पल्स आहेत, हे पूर्ण डिटेलमध्ये एक ट्री डायग्राम ड्रॉ करून तुम्हाला लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2, कंपेअर ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट. तर कंपॅरिझन ऍक्टिव्ह कंपोनंटचं आणि पॅसिव्ह कंपोनंटचं तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, डिफाईन ऍक्टिव्ह कंपोनंट, गिव्ह 1 एक्झाम्पल, किंवा डिफाईन पॅसिव्ह कंपोनंट, गिव्ह 1 एक्झाम्पल, असा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. ठीक आहे, तर हे कंपॅरिझनचं क्वेश्चन करा. म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस डेफिनेशन आली किंवा एक्झाम्पल लिहायला सांगितले तर ते तुम्हाला लिहिता येतात. क्वेश्चन नंबर 3 आहे, गिव्ह द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स फॉर द फॉलोइंग कलर कोड्स. तुम्हाला या कलर कोडचा जो टेबल आहे तो लक्षात ठेवायचा आहे. त्याची शॉर्ट ट्रिक काय आहे लक्षात ठेवायची. BB रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ. 0 पासून स्टार्ट करायचं, 9 पर्यंत कलरला नंबर द्यायचं. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं म्हणजे काय, पहिलाच कलर जो आहे तो ब्लॅक पासून स्टार्ट करायचं आणि दुसरा कलर ब्राऊन आणि तिसरा B वरतीच कलर येतो ब्ल्यू. ठीक आहे, तर हे 3 कलर मध्ये कन्फ्युजन होऊ शकते. आणि तुम्हाला अजून याच्यामध्ये काय कन्फ्युजन होऊ शकते, कारण G वरती 2 कलर आहेत, ग्रीन आणि ग्रे. तर पहिल्यांदा ग्रीन घ्यायचं, पुन्हा ग्रे घ्यायचं. आणि B वरती 3 कलर आहेत, तर पहिल्यांदा ब्लॅक घ्यायचं, ब्राऊन घ्यायचं, मग ब्ल्यू घ्यायचं. ठीक आहे, हे 2 गोष्टी लक्षात ठेवलात की बाकी तुम्हाला सगळं लक्षात राहून जाते. ठीक आहे, तर इथं कलर्स दिलेले आहेत, रेड, ब्ल्यू, ग्रीन, गोल्ड असे. तुम्हाला हा 2 मार्कसाठी मी इथं प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला. तर परीक्षेमध्ये 4 मार्कसाठी आले तर असेच प्रकारचे 2 कलर कोड तुम्हाला येतात. ठीक आहे, म्हणजे असाच टाईपचं रेड, ब्ल्यू, ग्रीन, गोल्ड जसं आलं तर त्याच्या असाच अजून एक तुम्हाला कलर कोड येऊ शकतो. 2-2 मार्काला 2 आणि 2 मार्काला आला तर एकच येतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. ते टेबल लक्षात ठेवा रेजिस्टन्सचं, कलर कोडचं ते, आणि व्यवस्थित अभ्यास करा त्याचा, कारण हे खूप कमी वेळामध्ये तुम्हाला याचे जास्त मार्क घेता येतात. क्वेश्चन नंबर 4 आहे, स्टेट द टाइप्स ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचे टाइप्स तुम्हाला लिहायचे आहे त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 5, डिफाईन एम्प्लिट्यूड, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला बघा बरेच विद्यार्थी एम्प्लिट्यूडचे डेफिनेशन लिहा पण त्याची वेव्हफॉर्म पण काढा आणि त्या वेव्हफॉर्म वरती एम्प्लिट्यूड कशाला म्हणतो आपण ते दाखवा. एम्प्लिट्यूड म्हणजे काय, मॅक्झिमम व्हॅल्यू. ठीक आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू वेव्हफॉर्म वरती सायनोसायडल वेव्हफॉर्म ड्रॉ करा आणि त्याच्यावरती एम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू दाखवा. ठीक आहे, त्याच्यानंतर टाइम पिरियड, टाइम पिरियडचे डेफिनेशन लिहा, फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन लिहा, वेव्हलेंथचे डेफिनेशन लिहा. वेव्हलेंथचं सगळ्याचेच बघा त्या ठिकाणी टाइम पिरियडचा फॉर्म्युला लिहा, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला लिहा, वेव्हलेंथचा फॉर्म्युला लिहा. कारण काय होते, ह्या डेफिनेशन तुम्ही परफेक्ट केलात, याच्या ऐवजी एखाद्या वेळेस समजा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ते प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं आहे आणि काय काय काढायचं आहे, तर हे तुम्हाला टाइम पिरियड काढायला सांगितलं समजा, किंवा फ्रिक्वेन्सी काढायला सांगितलं, किंवा वेव्हलेंथ काढायला सांगितलं, तर ते तुम्हाला काढता येते. ठीक आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही वेनी आपण रेडी पाहिजे. परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस जर समजा प्रॉब्लेम जरी आला तरी तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे ऐन वेळेवर. ठीक आहे, नेक्स्ट
क्वेश्चन नंबर 6, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ व्होल्टेज अँड करंट सोर्सेस. बघा इथं एक्सप्लेन म्हणले, पहिल्यांदा तुम्हाला व्यवस्थित व्होल्टेज सोर्स, करंट सोर्सचे पूर्ण टाइप्स लिहून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक टाइप एक्सप्लेन करायचा आहे. ठीक आहे, असा प्रश्न 4 किंवा 6 मार्काला तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. नेक्स्ट, स्टेट द टाइप्स ऑफ सिग्नल, ड्रॉ इट्स वेवफॉर्म. पहिल्यांदा सिग्नलचे टाइप्स लिहायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे, सायनोसायडल, ट्रायंगुलर, स्क्वेअर असे हे टाइप्स लिहायचे आहेत तुम्हाला. मग त्याच्या वेवफॉर्म पण ड्रॉ करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे 2 मार्क तुम्हाला टाइप्स लिहायला आणि 2 मार्क तुम्हाला वेवफॉर्म ड्रॉ करायला. ठीक आहे, कधी कधी तुम्हाला हे वेवफॉर्म ड्रॉ करण्यासाठी 4 वेवफॉर्म ड्रॉ करण्यासाठी 4 मार्कला क्वेश्चन येतो. ठीक आहे, तर हा क्वेश्चन महत्वाचा आहे. नेक्स्ट, गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ इंडक्टर, रजिस्टर अँड कॅपॅसिटर अँड इट्स ऍप्लिकेशन. आता एकाच क्वेश्चन मध्ये मी इथं जवळपास ह्या ठिकाणी 6 क्वेश्चन तयार होऊ शकतात. कसं, गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ इंडक्टर, गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ रजिस्टर, गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ कॅपॅसिटर. 2-2 मार्कला असे प्रश्न येऊ शकतात. किंवा स्टेट द ऍप्लिकेशन्स ऑफ इंडक्टर किंवा स्टेट द ऍप्लिकेशन ऑफ कॅपॅसिटर, स्टेट द ऍप्लिकेशन ऑफ रजिस्टर असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळं हे स्पेसिफिकेशन्स असतील, ऍप्लिकेशन्स असतील, ऍडव्हान्टेजेस असतील, डिसएडव्हान्टेजेस असतील, एखादा क्वेश्चन येतो तर सगळ्याच कंपोनंटचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, स्पेसिफिकेशन, ऍप्लिकेशन हे तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डिफाईन इलेक्ट्रॉनिक्स, स्टेट इट्स ऍप्लिकेशन. इलेक्ट्रॉनिक्सची तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे आणि इलेक्ट्रॉनिक्सचे ऍप्लिकेशन्स म्हणजे युजेस, आपण इलेक्ट्रॉनिक्स कुठे कुठे यूज करतो ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्सचे भरपूर ऍप्लिकेशन्स लिहिता येतात. तुम्ही ज्या मोबाईलवरती आता हा व्हिडिओ बघत आहात, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघत आहात, ते सुद्धा कशाचं ऍप्लिकेशन आहे? इलेक्ट्रॉनिक्स ऍप्लिकेशन आहे. तुमच्या हाताला स्मार्ट वॉच जर असेल ते कशाचं ऍप्लिकेशन आहे? इलेक्ट्रॉनिक्स ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे, तुमच्याकडे कॅल्सी आहे ते कशाचं एक्झाम्पल आहे किंवा ऍप्लिकेशन आहे? तर इलेक्ट्रॉनिक्स ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे, कम्प्युटर आहे, त्याच्यानंतर भरपूर टीव्हीचं रिमोट आहे. ठीक आहे, रेडिओ आहे, भरपूर ऍप्लिकेशन्स तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचे सांगता येतात. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 10, डिफाईन युनिपोलार अँड बायपोलार डिव्हाइसेस, गिव्ह इट्स एक्झाम्पल. तर युनिपोलार म्हणजे काय त्याचे डेफिनेशन लिहायचे आहे, बायपोलार म्हणजे काय त्याचे डेफिनेशन लिहायचे आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. ठीक आहे, युनिपोलार म्हणजे तो डिव्हाइस मध्ये करंट समजा इलेक्ट्रॉन्समुळे फ्लो होतो किंवा होल्समुळे फ्लो होतो. ठीक आहे, बायपोलार म्हणजे दोघांमुळे इलेक्ट्रॉन्स ॲज वेल ॲज होल्समुळे फ्लो होतो, त्याला आपण बायपोलार म्हणतो. तर हे तुम्हाला असं व्यवस्थित सिस्टमॅटिक लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे, तुम्हाला येतात का? ठीक आहे, एकदा म्हणजे तुमचं अनालिसिस होते. मग त्याच्यानंतर तुम्ही जर येत नसतील कुठला क्वेश्चन तर त्याचं आन्सर 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस लिहून प्रॅक्टिस करा. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, मी जे तुम्हाला क्लासमध्ये शिकवलेलं आहे ते पूर्ण नोटबुक अभ्यास करायचं. त्याच्यानंतर जे मी तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्याच्यापैकी काही हे IMP क्वेश्चन्स आहेत, हे पण सॉल्व्ह करा. म्हणजे हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात तर 100% तुम्हाला आउट ऑफ मार्क्स UE मध्ये, एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुद्धा मिळतात. फक्त पेपर सॉल्व्ह करत असताना काळजी काय घ्यायची की व्यवस्थित त्या ठिकाणी डेफिनेशन, त्याला वेवफॉर्म असेल तर वेवफॉर्म ड्रॉ करायचं. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्किट डायग्राम, वेवफॉर्म आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे सिस्टमॅटिक लिहा, म्हणजेच तुम्हाला मार्क्स मॅक्झिमम मिळतात. ठीक आहे, आणि जे क्वेश्चन्स आहेत कंपॅरिझनचे क्वेश्चन्स किंवा त्या ठिकाणी ऍप्लिकेशन्सचे किंवा सर्किट डायग्रामचे क्वेश्चन्स, ठीक आहे, तर ह्याच्यापैकी तुम्हाला ज्या क्वेश्चनला टाइम कमी लागतो हे पहिल्यांदा सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर तुम्ही जे थेरॉटिकल खूप लेंदी क्वेश्चन्स आहेत ते पुन्हा सॉल्व्ह करा. ज्याच्यामध्ये आपल्याला टाइम कमी लागतो आणि मार्क जास्त मिळतात असे क्वेश्चन पहिल्यांदा सॉल्व्ह करायचे. तर ते कसे क्वेश्चन? एकतर तुम्हाला प्रॉब्लेम बघा, कमी वेळेमध्ये जास्त मार्क देतो. त्याच्यानंतर कंपॅरिझनचं क्वेश्चन, त्याच्यानंतर ऍप्लिकेशनचे क्वेश्चन, त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस. ठीक आहे, त्याच्यानंतर स्पेसिफिकेशन्स किंवा सिम्बॉल ड्रॉ करायचे क्वेश्चन्स किंवा वेवफॉर्म ड्रॉ करायचे क्वेश्चन्स, तर किंवा टाइप्स लिहायचे क्वेश्चन्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी वेळ लागते आणि मार्क्स जास्त मिळतात. तर हे पहिल्यांदा सॉल्व्ह करा. आणि लेंदी क्वेश्चन त्या क्वेश्चनमध्ये पहिल्यांदा त्या क्वेश्चनमध्ये जे इझी आहेत आणि ज्याचे जास्त मार्क मिळतात ते पहिल्यांदा सॉल्व्ह करायचं आणि त्याच्यानंतर जे लेंदी क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करा. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो युनिट नंबर 1 इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट अँड सिग्नलचे अतिशय महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर हे क्वेश्चन्स व्यवस्थित करून परीक्षेला जा.
तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी युनिट नंबर 2nd, 3rd, 4th, 5th चे व्हिडिओ बघितलेले नाही, IMP क्वेश्चन तुम्हाला मिळाले नाही, ते व्हिडिओ बघून घ्या. ते क्वेश्चन पण अतिशय महत्त्वाचे आहेत. चॅप्टर वाईज मी व्हिडिओ बनवलेले आहेत, तर हे सगळ्यांनी व्हिडिओ बघा. याच्यामधले क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपल्याला जे मेन MCQ मेन जे क्वेश्चन्स होते आपले हे, तर याच्यापैकी तुम्हाला पेपरमध्ये काही क्वेश्चन्स येतात. तर आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला या YouTube चॅनलवरती आता पुन्हा पेपर तुमचा FEEचा होणार आहे, तर त्याचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणा किंवा पॉलिटेक्निक रिलेटेड जे अपडेट्स आहेत, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, ते तुमच्यापर्यंत या YouTube चॅनलच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.